तर बाबू रेडी झाला, पोचलो आम्ही, घरीच राहील, पोचा मारून घेत का माझे आई बाबा आले का नाही, काही विषय नाही. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत म्हणजे चांगलं स्वागत, कारण की माझे पप्पा मस्त व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला खूप आवडते आहे का नाही. तर माझे पण व्हिडिओ येणार आहे, तुम्ही इंस्टाग्राम वर पाहू शकता. मित्रांनो, आता आम्ही बाबूला घेऊन चाललो दवाखान्यात. तर आता मी जातो आणि गाडी घेऊन येतो पहिली. तर बाबू रेडी झाला आणि त्या बाबूची मम्मी रेडी झाली. तर आता इथून पायऱ्याहून जावं लागते, तर मला घ्यावं लागेल ना, म्हणून हिनं बोलावलं आहे ना. हो. चला आता पायरीवरून बाबूला घेतलेला आहे. दवाखान्यात तर इथं भाऊचं आमच्या दुकान आहे, तर इथून आम्ही डायपर घेतले. तर हे होते का नाही तर पहा म्हणते, नाही तर मग मोठं. मित्रांनो, आता दवाखान्यात पोहोचलो आम्ही. आज पण आम्ही व्हिडिओच्या चक्करमध्ये फाईल घरीच राहिली. व्हिडिओच्या हिशोबात फाईल राहते घरीच, आणि हे काही पोरगी घेत नाही. तसं पण आज असिस्टंट आहे म्हणते, डॉक्टर साहेब बाहेरगावी गेले आहे. तर डायपर घेऊन घेतो, तिथचे काही झाले नाही त्याच्यामुळं इथून घेतो आता. तर यांच्याजवळून मी घेतले आता डायपर. तर हे इथचे काका आहे, मॅनेजरची ड्युटी करतो. हा, तर हे काका मॅनेजरची ड्युटी करते ना. मी आलो इथं मेडिकल मध्ये. तर हे सगळे माझे फॅन आहे, मस्त व्हिडिओ पाहते म्हणते आणि आम्हालाही चांगलं वाटते. सगळं घेतलं मी सामान. इथून मेडिकल मधून मी डायपर घेऊन घेतले आणि खूप चांगले इकडले मेडिकल वगैरे आणि दवाखान्यातले लोक खूप व्हिडिओ वगैरे पाहते आणि खूप चांगलं हे करते. दोन पाहिजे ना, हा झोपूनच आहे मस्त. आता आम्ही घरी, बाबू मस्त झोपूनच आहे. थोडस काम आहे ते तुम्ही करून. मित्रांनो, भांडे घासून झाले आहे, आता पोचा मारून घेतो मस्त. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे माझं, त्याची तर अजून चालूच आहे बाबा. आता मी अभिच्या घरी चाललो, त्याला ब्लॉग घ्यायचा आहे. तर त्याच्या ओळखीचे आहे काही लोक, तर घेऊन जातो त्याला. मित्रांनो, अभि इकडेच आला मग कॉटन मार्केटले. तर आता आम्ही दोघंही चाललो ब्लॉग पाहासाठी. त्याच्या ओळखी आहे मग, त्यात पाहून घेऊ आज काय आहे. तर ओळखी पाहून या दुकानात आणला, आता इथून माल घेऊन घेतो. शॉप मध्ये आलतो मी, तर इथं आमचे काही फॅन भेटलेले आहे, भाऊ आहे. तर हे आमचे नेहमी व्हिडिओ पाहत असते. तर हा वाला लॉग घेतला आहे आम्ही. एवढ्यांना आम्ही आज दवाखान्यात गेलो होतो, तर डॉक्टर साहेब काही आले नव्हते आणि आम्ही ना पण फाईल नेली नव्हती. म्हणजे आम्हाला लक्षातच नाही येऊन राहिलं का फाईल न्यायला लागते बा सोबत. तर आणि पहिली गोष्ट म्हणजे मेन गोष्ट, सगळेजण कमेंट करताय का माझे आई बाबा आणि वैभवचे आई बाबा कुठं आहे बा, आतापर्यंत आले काऊन नाही. तर आमच्या दोघांचे आई बाबा आतापर्यंत आमच्या सोबतच होते, फक्त त्यांनी कॅमेरासमोर येत नव्हते. कॅमेऱ्यात म्हणजे आम्ही त्यांना ब्लॉगमध्ये घेतलं नाही. आणि आता वैभवच्या मम्मी पप्पाला शेतातले कामं आहे आणि माझ्या मम्मी पप्पाला तिकडे जॉब वगैरे आहे. तर त्यांची जॉब म्हणजे 1 महिना झाला त्यांनी इकडंच आहे, तर तिकडं सगळं ठप्प झालं आहे त्यांचं जॉबचं, म्हणून त्यांनी गेले. मीच म्हटलं त्यांना जा म्हणून, बाकी काही विषय नाही. आमचे आई पप्पा आमच्यासोबत आहे, आमच्या दोघांचे पण आहे आणि बाळाला बघायला नेहमी येत राहतात वैभवचे आई पप्पा पण. आणि आता शनिवारी पुन्हा माझी सासूबाई येणार आहे बाबूला बघायला. त्यांचं पण मन राहत नाही आहे तिकडे, कधी येऊ कधी नाही असं वाटत आहे. तर आता आपल्या नवीन घराचं काम तसं पण झालेलंच आहे, काही दिवसानंतर आम्ही तिकडे राहायला जाणार आहे. तर सगळेजण कमेंट करते का एवढूसा ब्लॉग काऊन टाकत आहे तुम्ही 4-4, 5-5 मिनिटाचा. तर त्याच्यातनी माझी काही गलती नाही, यांची गलती आहे. कारण की आता काही कामधंदे नाही आहे, मस्त झोपून आहे, सट्ट झोपून राहते नाही. आणि ते पण नवीन कपडे घालून कोणी झोपत असते का बा, नवीन टी शर्ट आहे बरं. हे काही खरं नाही. बेड लावलेला आहे मस्तपैकी, हे टाकते बेडशीट आताच कामावून. तर बघा, बाबू मस्त झोपून आहे आणि प्राची मस्त माझ्यासोबत गोष्टी सांगत आहे. तर आम्ही दोघंही गोष्ट, आणि आज आहे साईबाबाचा गुरुवार. आणि बस आता 1 महिन्यानं आम्ही शिर्डीला जाणार आहे, खूप लवकरच. 1-1.5 महिन्यानं. 1-1.5 महिन्यानं बाबू चांगला झाला तर आम्ही आमची पूर्ण फॅमिली म्हणजे
मी, वैभव, आमचा बाबू, आमचे आई पप्पा, आम्ही 4 जण जाणार आहे. 5 जण आमच्या गाडीतनी छोटूशा. तिथे तुम्हाला सगळं काही माहित पडेल. आणि आम्ही रोज ब्लॉग टाकतो म्हणतो, पण टाकतच नाही कारण की माझे हस्बंड खूप आळशी आहे. तर असं काही मित्रांनो असं काही आहे नाही, पण कसं क्यों हिला डाला ना. पाहिजे पप्पाने आता गाणे ऐकत आहे, मस्त शांतपणे बसून आहे त्यांच्या जवळ झोपून आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.